आज बनवणार आहोत बीटरूटची टिक्की. हे 3 बीटरूट वापरून घेतात, एक आलू, थोडं गाजर, हे थोडा सत्तूचा आटा, हे मसाले, चाट मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ चवीपुरतं, पनीर. चला आता तुम्हाला दाखवते. आता बघा, हे गाजर किसून घेतलं, बटाटा किसून घेतलं, पनीर किसून घेतलं आणि हे बीटरूट पण किसून घेतले. आता हे आपण ह्यात टाकून घेऊ आणि हे आपले मसाले पण ह्यात टाकून घेऊ सगळे. ह्या आटा पण आपण ह्यात टाकून घेऊ. आता आपण ह्याला सगळी बाइंडिंग करून घेऊ. मस्त आपली बाइंडिंग झाली. आता आपण टिक्की करू शकतो अशी करून. परफेक्ट आपली बाइंडिंग झाली. आता आपण टिक्की करून घेऊया. मग अशी टिक्की बनवली मी. हे अजून आटा आहे. आता आपण फ्राय करायला घेऊ लगेच त्याला. आता पॅन ठेवले आपण गॅसवर. आपण त्यात तेल जरासं घालून घेऊ. आपण पूर्ण फ्राय नाही करणार आहे, शालो फ्राय करणार आहे. त्याच्यामध्ये आता हे आपण टिक्की घालून घेऊ. भारी बनते अशी बीटरूटची टिक्की. मग एकदा तुम्ही पण बघा बनवून. ह्याला आपण मस्त फ्राय होऊन देऊ. तुम्हाला दाखवते परत. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. भारी शेकते मस्तपैकी. मुलं बीटरूट अशी खात नाहीत ना, मग अशी टिक्की करून त्यांना द्यायची. कशी वाटते आपली बीटरूटची टिक्की? भारी आहे ना. मग अशी तुम्ही पण कधी करून बघा घरी. हे बघा, आता हे पण बनवून घेतली मी पूर्ण आणि हे पण बनवले बघा. बघा किती भारी झाल्या. 3 बीटच्या टिक्या बघा किती झाल्या ते. असं तुम्ही पण करून मुलांना देत जावा. हे बघा किती भारी दिसतात. मुलं आवडीने खातात. खूप छान बनतात. मग करताय ना तुम्ही पण? करूनच बघा. बघा तुम्हाला सगळी रेसिपी पूर्ण दाव देईन मी. मग करून बघताय ना, बघा करून.